होमवर्क काय होता म्हणून सांगा. पहिला होमवर्क काय होता. लेंथ होती 0.1 मीटर. नंतर एक जण सगळ्यांना शांत बसा. मास इज 0.1 kg. देन We have to find नंतर काय होतं. पृथ्वीराज काय काढायचं होतं आपल्याला. वी हॅव टू फाइंड द थीटा आणखी आणि टेन्शन. ओके हे टीटी म्हणतो मी याला टेन्शनला है ना, किंवा टीएन म्हणतो. टीएन टेन्शन समजेल ना, टाइम पिरियड आणि टेन्शन मध्ये. आता लक्ष द्या इकडे. आपल्याला माहित आहे हे कोनिकल पेंडुलम होतं. काय होतं हे कोनिकल पेंडुलम होतं. एक बॉब होता ज्याला एक रिजिड सपोर्टला घेऊन आपण काय करत होतो, सर्क्युलर मोशन मध्ये गोल फिरवतो. म्हणजे कोनिकल पेंडुलम असं होतं आहे. हे कसं दिसते, कोन लाईक स्ट्रक्चर दिसते. कसं दिसते. हा जो अँगल होता हा अँगल होता थीटा. मग आपण म्हटलं ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बॉबला कोनिकल पेंडुलम मध्ये गोल गोल फिरवतात तर त्यावेळेस काय होतं, हे हा बॉबचं जे मास असतं हे ऍक्ट करत असतं डाऊनवर्ड डायरेक्शनने. म्हणजे वेट ऍक्ट करत असतं डाऊनवर्ड डायरेक्शनने आणि याच्यावर टेन्शन ऍक्ट करत असतं टुवर्ड द पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे की नाही. मग आपण काय म्हणत होतो, हा थीटा आहे म्हणून हा सुद्धा अँगल थीटा आणि टेन्शनला दोन कंपोनंट मध्ये डिवाइड करत होता. हा होता टीएन कॉस थीटा आणि दुसरा पार्ट जो की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत होता तो होता टीएन साइन थीटा. याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. मग आपलं हे जे वरचं वेट कोण सांभाळते, टेन्शन कॉस थीटा, टीएन कॉस थीटा बरोबर काय होतं mg. हे एक इक्वेशन आपल्याकरता इम्पॉर्टंट होतं. आणि दुसरं आपल्याला काय फॉर्म्युला काढायचा होता, म्हणजे जसं वी नो दॅट टाइम पिरियडचा फॉर्म्युला. टाइम पिरियड काय असते, वी हॅव टाइम पिरियड काय असते. टाइम पिरियड बरोबर 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थीटा अपॉन. सो कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड ऑफ टाइम असतो 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा अपॉन है ना. मग याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकू. आता आपल्याला कॉस थीटा काढायचा आहे तर सगळ्यांना स्क्वेअर करावं लागेल. सो टी स्क्वेअर बरोबर 4 पाय स्क्वेअर एल कॉस थीटा अपॉन जी. क्लिअर आहे. मग आता आपल्याला कॉस थीटा काढायचं, सगळे इकडे घेऊन जा. सो कॉस थीटा बरोबर टी स्क्वेअर जी है ना, टी स्क्वेअर इंटू जी अपॉन 4 पाय स्क्वेअर एल असं येणार. आता याच्यात व्हॅल्यू टाकून द्यायच्या आहे की नाही. मग काढायच्यात व्हॅल्यू टाका फास्ट. टी स्क्वेअर पिरियड किती आहे 0.2 पाय. 0.2 चा स्क्वेअर 0.04 पाय स्क्वेअर. जी ची व्हॅल्यू 9.8 अपॉन 4 इंटू 0.1 आहे पाय स्क्वेअर हे ना 0.01 हे ना 0.1 म्हणजे पुन्हा 0.1 इंटू 9.8 इंटू 0.1 0.98. मग कॉस थीटाची आपल्याला व्हॅल्यू मिळाली. किती मिळाली 0.98. किती जणांची आली होती व्हॅल्यू 0.098 समजलं. पुढं गडबड झाली आहे की नाही. लक्ष द्या इथं आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये सिलेबस होण्याचे चान्सेस खूप असतात. मग शुभांगी मॅडम ह्या करायच्या नाही, वाट पाहायची. समजलं कोमल मॅडम. कॅल्क्युलेशन असं कोणाच्या नाही समजलं ना. आता पुढे बघू. कॉस थीटा जर 0.98 आहे तर थीटा काय असेल cos इन्व्हर्स ऑफ 0.98. करा मग चोपडा मॅडम. 0.98 ला शोधा. हे बरोबर आलं होतं का 0.98. हा मग बरोबर. पहा लक्ष द्या इकडे 0.2 आहे ना. 0.2 सेकंड हा टाइम पिरियड आहे. 0.2 पाय हा काय आहे टाइम पिरियड. मग टी चा स्क्वेअर काय येणार लक्ष द्या. 0.2 चा स्क्वेअर काय असतो
0.04 असतो 0.4 घेतलं. आहे ना. सो 0.04 आणि हे येणार पाय स्क्वेअर. समजलं. हे गडबड इथं बऱ्याच जणांच्याने होते. समजलं. इथं आपल्याला माहिती आहे ना, जिथं जिथं चुकीचे चान्सेस आहेत तिथं थांबायचं, 1 सेकंद विचार करायचा आणि पुन्हा ते कॅल्क्युलेशन परत करायचं. क्लिअर. मग यानं काय होईल की आपल्याला माहित आहे की आपल्याला हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना कुठं अडचणी येतात. आपल्याला जर माहित आहे की इथं अडचण आहे समोर, तर ते 2 वेळेस कॅल्क्युलेशन करा, आहे की नाही. म्हणजे आपल्याला रूट माहिती असणं सगळ्यात जास्त आवश्यक असते. आपल्याला कुठेही जायचं असलं ना, कोणत्याही लोकेशनला, तर त्या लोकेशनला जाण्याचा रस्ता आपल्याला चांगला माहिती पाहिजे. समजला. कॉस इनव्हर्स ऑफ 0.98. 0.98 शोधा नॅचरल कोसाइन्स मध्ये. सर 11 डिग्री 30 मिनिट्स. 11 डिग्री 30 मिनिट्स. 30 मिनिट्स मध्ये काय भेटलं. 0.98 भेटलं का. 9799. काय भेटलं. 9799. सो 0.97 किती राहिला. 1 चा मिनिट डिफरन्स आहे का पहा बरं. Yes. हो. त्याच्यावर किती मिनिट आहे. एक मिनिट. आता 1 मध्ये 1 मिनिट आहे. आता याच्यामधून 1 मिनिट मायनस करा. 29. थिटा बरोबर काय ना 11 डिग्री 29. क्लिअर. Yes. थिटा येणार 11 डिग्री 29 मिनिट. ओके. क्लिअर. हे समजलं. थिटा कसा आला, कसा शोधायचा हे कोणाला नाही समजलं. लक्ष द्या कसा शोधतात. पुन्हा एक वेळेस मी सांगतो. नॅचरल कोसाइन्स मध्ये आपल्याला काय पाहिजे होतं 0.98. मग नॅचरल कोसाइन्स मध्ये जा. आलं. नॅचरल कोसाइन्स हे भेटून नाही तुम्हाला. हे बघा नॅचरल कोसाइन दिसलं काय. साइन नाही कोसाइन. नॅचरल कोसाइन मध्ये 0.98. मग 0.98 शोधा. इथं 0.98 दिसलं पाहिजे वर. इथं कुठेतरी दिसेल. 0.98 नाही दिसलं तर त्याच्यापेक्षा लहान संख्या शोधा. 0.98 पेक्षा लहान संख्या 0.97. 0.9798. आपल्याला 0.98 म्हणजे 0.9800 च्या जवळपास शोधायचा आहे. भेटला का पहा. शोधा रे लवकर. पहा 0.9816 हे मोठं होऊन जाते जास्त. एवढं पाहिजे काय. लॉक टेबल कुठं आहे. कालही ते सांगितलं होतं. लक्ष द्या. 9799 दिसलं. 9799 9799 दिसलं का रे. 9799 वर पहा. वर आहे 30 मिनिट आणि इकडे कसं आहे हॉरिझॉन्टल लाईन मध्ये काय आहे 11 डिग्री. सो 11 डिग्री 30 मिनिट मध्ये काय मिळालं 0.9799. मग 9800 मधून 9799 मायनस केले किती आला 1. त्याच लाईन मध्ये पहा 1 चा मिन डिफरन्स आहे का. आहे. त्याच लाईन मध्ये 11च्या त्याच्या वर पहा किती मिनिट आहे 1 मिनिट. मग काय म्हणू मी जेवढे काही मिनिट होते पण इथं लिहिलेलं आहे मिन डिफरन्स सबट्रॅक्ट. मग 1 मिनिट मायनस. मग 30 मिनिट मधून 1 मिनिट गेला 29 मिनिट. सो 11 डिग्री 29 मिनिट. क्लिअर आहे. चला आता पुढे जाऊ आहे ना. मग टी कॉस थिटा म्हणजे काय होतं mg होतं. टी कॉस थिटा म्हणजे काय होतं लक्ष द्या. टी कॉस थिटा हे टी नाही हे टीएन म्हणत होतं आपण याला. मुद्दा मी म्हटलं किंवा टेन्शन वेगळं दिसलं पाहिजे आहे की नाही. मग याला म्हटलं आपण तन्मय टीएन कॉस ऑफ थिटा. या हे किती असतं mg एवढं असतं. आपल्याला टेन्शन जर पाहिजे तर mg अपॉन मग m किती आहे g किती आहे आणि कॉस थिटा काय आहे काय म्हणू मी कॅन्सर. टेन्शन किती आलं. सो टेन्शन येणार 1 न्यूटन. किती जणांचं 1 न्यूटन आलं होतं निखिल. व्हेरी गुड. चला लिहून घ्या.
दुसरं होमवर्क सांगा रे बा फटाफट. नाही, पुढे चालायचं आपल्याला. हा काय करायचं आहे. एक फॅन आहे, हा आपला फॅन आहे बरोबर. हा फॅन काय करत आहे. फॅनचं ऍक्सिस रोटेट होत आहे, फॅनचे ब्लेड आहे ना. तर काय रेटने 100 RPM. 1800 RPM आहे की नाही. म्हणजे 1800 RPM ने हा फिरत आहे. ओके, क्या दिया है. इट इज रोटेटिंग विथ द रेट ऑफ 1800. नंतर काय झालं. After power cut, speed reduces to 600 RPM. पॉवर कट झाल्यानंतर हा 600 RPM ने फिरायला लागला. RPM म्हणजे असते रिव्हॉल्युशन पर मिनिट. एका मिनिटात किती रिव्हॉल्युशन मारेल हा 1800 मारेल. पहा मग ही असते फ्रिक्वेन्सी. काय म्हणू आता दोन फ्रिक्वेन्सी, तर पहिल्याला नाव 1, दुसऱ्याला 2. आधी ही फ्रिक्वेन्सी होती, नंतर ही झाली आहे ना. आता फ्रिक्वेन्सीचं SI युनिट आहे हर्ट्ज किंवा RPS रिव्हॉल्युशन पर सेकंद. मग एका मिनिटात 1800, तर एका सेकंदात किती, तर 1800 भागीला एका मिनिटात किती असतात सेकंद. 60 असतात. ओके, आहे 30 RPS. काय म्हणू मी, हे आलं सगळ्यांना 30 RPS. नंतर याचं जर असेल 10 RPS. चला हे व्हायला वेळ किती लागला किंवा टाइम किती लागला, काय किती लागलं. 1800 RPM ने फिरत होता फॅन. पॉवर कट झाल्यानंतर 120 रोटेशन नंतर तो थांबला. म्हणजे काय म्हणू, नंबर ऑफ रोटेशन. मग निखिल सर, एक रोटेशन मध्ये तो 360 डिग्री फिरतो. मग 120 रोटेशन मध्ये 120 इंटू 360 माहिती आहे सगळ्यांना. 2 पाय रेडियन म्हणू शकता तुम्ही 360 ला, आहे की नाही. तसं आपण घेत होतो काल 90 90 90 90 म्हणजे झालं ना 4 वेळेस 90. हा मग एक रोटेशन मध्ये 360. सो 120 रोटेशन मध्ये किती 120 किती येणार. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती येणार 2 पाय इंटू नंबर ऑफ रोटेशन. 240 pi radian. 2 पाय इंटू 120 that is 240 पाय रेडियन आहे. हे आली अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणखी काय दिलेलं आहे. Calculate the angular acceleration. कॅल्क्युलेट अँग्युलर ऍक्सेलरेशन. अल्फा काढायचा आहे. लक्ष द्या, फ्रिक्वेन्सी दिली, अँग्युलर फ्रिक्वेन्सी दिली म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी काढता येते आहे. आता फ्रिक्वेन्सी जर ही आहे तर अँग्युलर वेलॉसिटी असते. अँग्युलर वेलॉसिटीचा फॉर्म्युला 2 पाय ओमेगा 1 म्हणजे 2 पाय N1 काय ना 2 पाय 60 pi radian per second. म्हणजे 2 पाय इंटू 30 किती आहे ना ओमेगा 1 60 pi radian per second. रेडियन पर सेकंड. तसंच ओमेगा 2 20 pi radian per second. 2 पाय इंटू 10 म्हणजे 20 पाय रेडियन पर सेकंड. हे ना ओमेगा 2 आहे. सो अल्फा काढायचा होता ना आपल्याला. मग वी हॅव आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे आठवते. लिनियर मोशन मध्ये काय होतं v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस. तसंच अँग्युलर मोशन ओमेगा 2 स्क्वेअर बरोबर ओमेगा 1 स्क्वेअर प्लस 2 याच्या जागेवर अल्फा याच्या जागेवर थिटा. थिटा जर काढायचा आहे हे सगळे इथे. हा 2 अल्फा थिटा बरोबर ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा आहे ना. आता आपल्याला अल्फा काढायचा तर 2 थिटा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 2 थिटा. टाका व्हॅल्यू सांगा. -20.96 radian per second. कळाय ओमेगा 2 स्क्वेअर. काय ओमेगा 2 स्क्वेअर 20 square. 20 square that is 400. 400 minus 3600 pi square. 400 pi पाय स्क्वेअर मायनस 3600.
60चा स्क्वेअर 3600 पाय Pi स्क्वेअर बाय 2 into 240 पाय अपॉन 2 इंटू 240 पाय पाय स्क्वेअर वगैरे नाही आहे काय? नाही पाय फक्त सर्व बाद में कॉमन लेकर हा चलो तो चालो माइनस 3200 पाय स्क्वेअर बाय 480 पाय काय आलं हे minus 3200 pi square by 480 pi मायनस 3200 pi square by 480 pi 480 by हाँ 480 pi pi cancel पाय पाय एक पाय Cancel. 10 cancel 320 डिवाइडेड बाय 48 6.66 काय आलं negative 6.66 pi मायनस 6.66 pi पायची व्हॅल्यू टाका 3.1 that is negative 20.926 मायनस 6.66 इंटू 3.142 किती आलं हे minus 20.926 radian per second minus 20 point minus 20 चालते. 911 minus 20 confirm काय मायनस 20.926 radian per second एवढे रेडियन पर second square आता हे तर गुणाकारच आहे होप की सगळ्यांना गुणाकार येते अर्ध वगैरे अर्ध बरोबर आलं असं काही आहे ना असं काही सांगायचं नाही है ना हे काही डान्स इंडिया नाम नाही आहे टेस्टचे मार्क भेटतील क्लिअर झालं second बरोबर आलं भाई गलत जे क्वांटिटी काढायला सांगितली ते काढली मार्क भेटतात है ना चुकीला माफी नाही चलो ये या थर्ड क्वेश्चन या कॉन्सेप्ट वर बेस आहे A vehicle is moving along a curved bank road. A vehicle is moving along a curved bank road. Curved bank road. road With the speed of 90 kilometer per hour. With the speed of 90 kilometer per hour. If the radius of curvature of a road is 400 meter, is 400 meter, compute the angle of banking. Compute the angle of banking. Okay? yes चलो so सांगा आता गिवन डाटा सांगा पटापट v फास्ट equal to 90 kilometer per hour काय 90 kilometer per hour v equals to 90 kilometer 90 okay v equals to 90 kilometer per hour गिवन डाटा change it into आता meter per second तुला तर माहितच आहे तन्मय 90 म्हटलं म्हणजे 25 ओके म्हणजे 90 किलोमीटर पर आवरचा कन्व्हर्जन काय येते 5/18 ने मल्टिप्लाय केलं की 25 25 मीटर पर सेकंड 90 25 रिलेशन आहे ना हा, मग 90 किलोमीटर पर आवर म्हणजे 25 मीटर पर सेकंड ओके 90 किलोमीटर पर आवर मीन्स 25 मीटर पर सेकंड हे एक समजलं कारची स्पीड नंतर radius of curvature is 400 meter रेडियस ऑफ curvature is 400 रेडियस ऑफ कर्वेचर दिलेली आहे किती 400 meter 400 मीटर we have to find the angle of banking we have to find the angle of banking banking we have to find the angle of banking ओके म्हणजे थिटा काढायचा
अँगल ऑफ बँकिंग काढायचा आपल्याला. थिटा हे दिसत आहे ना व्यवस्थित. 400 मीटर हे 25 ओके मीटर पर सेकंड है ना. वेलोसिटी 25 मीटर पर सेकंड. रेडियस ऑफ कर्वेचर 400 मीटर. थिटा यू हैव टू कॅल्क्युलेट. आणि रोड कसा दिलेला आहे तो है ना 18 मिनिटं ना असं करत होते. 90 किलोमीटर पर आवर का 25 मीटर पर सेकंड मध्ये. ओके मग का वी हॅव आपल्याला मॅक्सिमम सेफ स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे तो v इक्वल्स टू अंडररूट RG पुन्हा मग स्क्वेअर करा. मग 20 जर आपल्याला थिटा काढायचा तर स्क्वेअर करावं लागेल ना. मग स्क्वेअरिंग बोथ द साइड v स्क्वेअर बरोबर काय येणार RG tan थिटा. स्क्वेअर रूट निघून जाईल ना. tan थिटा बरोबर v स्क्वेअर बाय v स्क्वेअर अपॉन RG. टाका व्हॅल्यू काढा tan थिटाची व्हॅल्यू. काय आलं tan थिटा बरोबर v स्क्वेअर मीन्स 25 इंटू 25 अपॉन RG क्या है 400 इंटू. करो कैलकुलेशन फास्ट. सोपंही करता येते याला है ना. Yes, sir. 25 ones are 16. अच्छा ठीक आहे. हा tan थिटा बरोबर असंही करता येते तुम्हाला. किंवा काय आपलं नेहमीचं परंपरा प्रतिष्ठा उपरवाला सबसे तसंही करू शकता है ना. वर येणार काय येणार 25 25 625 किती येते 3920. आता रूल क्या बनते अपना ऊपर वाला सबसे ऊपर वाला अगर बड़ा नहीं है तो उसको बड़ा बनाओ. मग याला मोठा बनवायचा द्या 1 0 झाला मोठा द्या 2 0. तुम्हाला वाटेल तेवढे 0 मोठा बनवला 2 0 इंटू 10 के पावर माइनस. एक से भी काम चल रहा था. ठीक है अब इसको एक से होता नहीं 2 एक से लगा. ठीक है एक से हो गया ना. अब जब अंदाज नहीं आ रहा तब क्या करना डायरेक्ट 10-12 0 बढ़ा देना. टेंशन नहीं लेना क्योंकि वो एवरेज कर देंगे अपन फिर बाद में. तो 1 0 लिया तो 1 वापस है ना. अभी इसको करना है ऊपर वाले का लॉग माइनस नीचे वाले का लॉग ऑफ 6250. कितनी डिजिट छोड़ के पॉइंट है बताओ. 4 है कि 3 है. 4 अच्छा 0 0 काट दिए क्या तुमने. ठीक है तो 625 कितने डिजिट छोड़ के पॉइंट है 3. so 3 minus 1 is 2 point. करा 62 से 5 मध्ये 79 माइनस लॉग ऑफ 392 किती डिजिट 3 3 minus 1 is 2 2.5933 करा. करा सबस्ट्रॅक्शन करा वजा बाकी सांगा. आली सबस्ट्रॅक्शन 0.0 जे काही आलं त्याचं काय करायचं निखिल अँटी लॉग. अँटी लॉग कशाचा घेतात पॉइंटच्या नंतर. अरे भारत माता की म्हटलं की जय आलंच पाहिजे. सो अँटी लॉग कशाला घेतात तर पॉइंटच्या हे मोठ्याने बोलायचं. अँटी लॉग कशाला घेतात 2 झिरोचा 2 मध्ये पहा 1594 जे काही आलं त्याला एक संख्या सोडून इंटू 10 ची पॉवर किती आहे सो 0. ओके जे काही आलं त्याला एक संख्या सोडून पॉईंट दिला इंटू 10 ची पॉवर 0. मग आता हे झालं tan थिटा कुठला इथं ठेवा 1 इंटू 10 की पावर. जिसने हमारा साथ निभाया उसको कभी याला विसरायचं. मग हे केल्यानंतर आपल्याला tan थिटा भेटेल
0.1594. झालं का उत्तर? अजूनही आपलं उत्तर झालेलं नाही. काय थिटा जर काढायचा आहे तर tan इनवर्स ऑफ 0.1594. तर आता जा नॅचरल टँजंट मध्ये. कुठे जा नॅचरल टँजंट मध्ये. पोहोचले? नॅचरल टँजंट मध्ये मधामध्ये सुद्धा 0.1594. 0 पॉईंट शोधचाल 1.9 आहे लॉक टेबल. तुम्ही लॉक टेबल 1.5 9 मध्ये 9 डिग्री 0 आणि 4चा किती भेटलं? 0.1594 पाहिजे होतं. किती भेटलं आपल्याला? 0.15 किती उरले? 10चा मेन डिफरन्स आहे काय? 9चा आहे. ठीक आहे 9चा. आता हे 1.5 किती डिग्री किती मिनिट मध्ये भेटलं होतं हे? 9 डिग्री 0 मिनिट मध्ये भेटत. आणि 9चा मिनिट डिफरन्स किती मिनिट मध्ये भेटला? 3 मिनिट प्लस 3 मिनिट 9 डिग्री 3 मिनिट 9 डिग्री 3 मग 9 डिग्री 3 हा आहे अँगल ऑफ इन्क्लिनेशन. याला काय म्हणतो आपण? अँगल ऑफ बँकिंग. झालं भाई एंगल ऑफ बैंकिंग समझ लो. चलो अब इसी तरह से सॉल्व करो. एक लिया आता ड्यू डायरेक्ट गिवन डाटा करता अब स्पीड ले लो तुम 120 किलोमीटर पर आवर तो 108 किलोमीटर पर आवर. स्पीड ले लो 108 किलोमीटर पर आवर. उसके बाद में रेडियस ऑफ कर्वेचर ले लेना 600 मीटर. ओके और निकालो एंगल ऑफ बैंकिंग. करो ट्राय. आताच करा. बरं चेक करा आता. जाणतो झालं पा 90 किलोमीटरच्या जागेवर 108 किलोमीटर पर आवर. ओके मग हे किती आहे? 108 किलोमीटर पर आवर. मग 108 किलोमीटर पर आवर तर 5/6 18 ने मल्टिप्लाय केलं तर हे 6×5 स्पीड येणार 30 मीटर पर सेकंद. रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे? 600. ओके व्ही काय काढायचं होता? व्ही इक्वल्स टू अंडर आर ची टॅन व्ही स्क्वेअर आर ची टॅन थिटा टॅन थिटा इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके इथपर्यंत. मग हे काय येणार? 30 इंटू 30 है ना अपॉन 600 मल्टिप्लाइड बाय 9. मग 30 इंटू 30 किती? 900 किती येणार? 900. आता एक एक गोष्ट इथं सॉल्व्ह होत राहील. पहा लक्ष द्यायचं. 30 इंटू 30 आला 900 अपॉन 600 इंटू 5880 गेले. ओके आता 90/588 लक्ष द्या इकडे. मग सांगा 90/588 मध्ये कोण मोठा आहे? 90 पाहिजे ना. मग याला काय करायचं? आता हे 10 कॅन्सल झाले होते ना. मग 90/588 आहे तर आपल्याला वरच्याला मोठा करायचा. ते 1 0 दिला 900/588. मग जो दिला त्याचा हिशोब घेऊन टाकला 10⁻⁻1. क्लिअर. मग आता लॉग ऑफ 900 किती आला? किती संख्या सोडून पॉईंट आहे? 2.9542 मायनस लॉग ऑफ 7694 करा 0.1848 आला. हे चुकलं असेल तुमचं कदाचित. ओके 10⁻⁻1 देना आणि हे जे कॅल्क्युलेशन आहे झालं.
आता जे काही कॅल्क्युलेशन आहे त्याचं काय करतात? अँडलॉग कशाचा काढतात? पॉईंटच्या नंतर सांगायचा. मग 18चा 4 मध्ये पहा ना, 8चा मिनिट डिफरन्स सांगा. 15 21 दादा 1.531 मिनिट डिफरन्स ऍड करून जे काही आलं त्याला एक संख्या सोडून पॉईंट देतात इंटू 10 ची पॉवर. इथे किती आहे? किती आला मग? हे आलं 1.531 इंटू जिसने हमारा साथ में उत्तर भी हे 0.1531. टॅन थीटा बरोबर 0.1531 आहे. तर थीटा बरोबर टॅन इनवर्स ऑफ 0.1531. मग 0.1531 शोधा. किती डिग्री किती मिनिट मध्ये? हे नाही भेटलं तर चला किती? 8 degree 42 minutes. 8 डिग्री 42 मिनिट्स मध्ये काय मिळालं? 1530. आता आपला 1531 पाहिजे होतं, 1530 भेटला. माझा फक्त 1चा मेन डिफरन्स आहे. म्हणजे मेन डिफरन्स वाला आहे ना, त्याच्यात तुम्ही 1चा भेटला तर ठीक आहे, नाही भेटला तर राहू द्या. हे लिहिलं उत्तर तरी चालते. पण सर आम्ही add केलं ना. ऍड केलं तरीही चालते. 1 मिनिटांना काही फरक नाही पडत ना एवढा विशेष. समजा क्लोजेस्ट व्हॅल्यू शोधायची आहे. काय क्लोजेस्ट? आता एकच मिनिट डिफरन्स आहे काय? 1 मध्ये मिनिट डिफरन्स नाही आहे. मग कोणी लिहिलं 8 डिग्री 42 मिनिट. यांचा आन्सर बरोबर आहे. जर कोणी असं म्हटलं की 1 नाही आहे पण 3चा मिनिट डिफरन्स भेटला आणि किती मध्ये भेटला? 1 मिनिट मध्ये, तर 8 डिग्री 42 मिनिट प्लस 1 मिनिट किती येणार? 8 43 minutes. 8 डिग्री 43 ते बरोबर आहे. 8 डिग्री 42 मिनिट हे अप्रॉक्सिमेटली आन्सर आहे आणि 8 डिग्री 43 मिनिट हे पण. दोन्ही उत्तरं चालतात है ना. एकाच मिनिटाने एवढा काही विशेष फरक नाही पडत. क्लिअर? समजलं मग? क्लिअर? कारण आपण गाडीची मॅक्झिमम सेफ स्पीड त्या अँगल ऑफ इन्क्लिनेशन वरून समजतो. 1 मिनिटाने डिग्री कमी जास्त झाला तर आपण 108 km/h एवढ्याच एक्झॅक्ट स्पीड कोण गाडी चालवते? बरोबर. सुद्बर कमी सुद्बर जास्त चालतेच, आहे की नाही? हा काय नाही टॅन इनवर्स. टॅन थिटा बरोबर 0.1531 आहे. मग थिटा जर काढायचा टॅन इकडे चालला जाईल तर टॅन इनवर्स होऊन जाते. मग आपल्याला ही गोष्ट मधात शोधावी लागते. मधात कुठे भेटली आपल्याला? एक मधात हा नंबर भेटला 1530. ज्याच्या आपण काय पाहिलं? ज्याच्या इकडे पाहिलं 8 डिग्री आहे, वर पाहिलं 42 मिनिट आहे. आपल्याला पाहिजे होतं 1531 भेटला 1530. आपण म्हणलं जाऊ दे तिकडे, काय फरक पडते का ना. 8 डिग्री 42 मिनिट. समजलं? पहा तुम्ही, तुम्हाला भेटला का तो? 1530 मग शोधा ना. नाही भेटला तर नॅचरल टँजंट मध्ये शोधा. होता मग